बोलते भाई लोक जय शिवराय. उठलो सकाळी सकाळी माझ्या आईनं मी दवाखान्यातनी माझ्या गुलदादाला काहीतरी लागलं होतं, भेटायला चाललो होतो सरकारी दवाखान्यातनी. मग मी म्हटलं पेट्रोल टाकून घ्या. सनसन पिरिरी टाकलं पेट्रोल डायरेक्ट 500 रुपयाचं निघालो तनतन. डायरेक्ट बाबुळगावमधून गेलो चोंडीमध्ये. आदित्य काय माहीत काय करू लागला तर उघड्या वाकडा. मग आला अबेल म्हटलं तू हे गाडी घेऊन घे, मी जातो म्हटलं पिकअपनं सनसन. कुठं यवतमाळले डायरेक्ट सरकारी दवाखान्यामध्ये. रस्ते तुम्हाला माहीत आहे खतरनाक असं आहे. डायरेक्ट गेलो लालपरी होती समोर आमच्या घाटातनी. लालपरीचे थोडंसं दर्शन गिर्शन घेतलं तिथून डायरेक्ट गेलो यवतमाळमध्ये पोचलो तिथून गेलो डायरेक्ट वसंतराव नाईकमध्ये. माझ्या आईला सोडून दिलं. म्हटलं तू गोलदाची भेट घे, मी येतो म्हटलं तोपर्यंत. मग माझ्या आप्पाजी होते, राजू काका होता, त्याला भेटलो. तिथून मग त्यानं मला गाडीवर सोडून दिलं. डायरेक्ट मी आशिष मामाच्या घरी आलो. आशिष मामाच्या घरी मस्त आंघोळ केली बिलकुल बागायचं. शर्ट नवीन घातलं. मग तिथं लवके तयारच होत्या. लवके काय म्हणते चाल म्हणते आपण कालचे पैसे मागून घेऊन ये म्हणते अंगूरच्या ट्रिपचे. म्हटलं ठीक आहे म्हटलं. डायरेक्ट गेलो संत्रा मार्केटमध्ये. तिथून पैसे घेतले. मग लवक्या काय म्हणते ह्या गाडीने पेट्रोल टाकायचं आहे म्हणते. मला ठीक आहे. पेट्रोल पंपावर गेलं, तिथून पेट्रोल टाकलं. मग त्यानं लवक्यानं माझी 4 व्हीलर घेतली आपली बोलेरो पिकअप. ह्या मायावाला भाऊ लवक्या. मग तिथून गेलो फिश मार्केटमध्ये गेल्यावर तिथून माल लोडिंग करणं चालू होतं. लवक्या काय म्हणते चालणं नाश्ता करून घेऊ. रप हापसला आणि समोसा आम्ही काय ऐकतो बिलकुल बागायचा. तिथून गेलो पैदल पिकअपमध्ये बसाले आम्ही. मग शुभ्या काय म्हणते एक काम कर, लवक्या गाडी घेऊन जाते म्हणते, आपण चोंडीला चालला जाऊ म्हणते. मला ठीक आहे. मी आलो चोंडीले डायरेक्ट. शुभम भाऊ मस्त भूषण भाऊ आपले खर्रा घोटू राहिले होते. बाकीचे माणसं इथं बसून होते. मग तिथून निघालो सनसन घराच्या रस्त्यानं. त्याला मग आजचा ब्लॉग इथं संपवतो. बाकीचं उद्या बोलू जे काही आहे ते. गुड बाय. ऋषा बोलते लोगों के दिल के दरवाजे खुलते. डबल बाय बाय.